की एखाद्या विषयामध्ये न सांगता तुमचा ईडब्ल्यूएस आलेला आहे. ईडब्ल्यूएसच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं असेल की ओबीसी सारखाच त्यांचा निकष आहे, 8 लाखची जे काही 8 लाखाचा निकष आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा भूतोन भविष्य एक नवीन प्रयोग त्यांनी करून पाहिला. काय प्रयोग होता तो? आम्ही अशी डिमांड केली, SC STच्या बरोबर ओबीसीची फीस असायला पाहिजे. YSR काँग्रेसचे व्ही विजयसाई रेड्डी आहे. व्ही विजयसाई रेड्डींनी राज्यसभेमध्ये हा स्पेशल मेन्शनमध्ये प्रश्न विचारला. त्यावेळी अमित शहा आणि नरेंद्र मोदीजी उपस्थित होते की ओबीसी विद्यार्थ्यांची फीस ही कमी करण्यात यावी आणि SC STच्या प्रमाणात करण्यात यावी. असंच करत करत हा मुद्दा इतका म्हणजे आता स्ट्रॉंग होत चाललेला आहे की या मुद्द्यामध्ये इतका ह्यूज डिफरन्स आणि मुलांची गरिबी या सगळ्या गोष्टी पाहता आपल्याला प्रकर्षाने या विषयाकडे लक्ष दिलं पाहिजे. जर आपण गावांमध्ये आणि आसपासच्या गरीब लोकांमध्ये जर पोहोचू शकलो तर ते विद्यार्थी सुद्धा बाहेर येतील आणि विद्यार्थी आपल्याला कम्युनिकेट करतील. आता एक नवीनच ग्रुप टेलिग्रामवर बनलेला आहे. 200-250 पोरांचा ग्रुप बनवून टाकला. एक न्यूज पाहून त्यांनी फक्त 250 पोरांनी ग्रुप बनवला की आपण तो उमेश मला सपोर्ट करायचा. ते मुंबई पुण्याची सगळी मुलं आहेत. त्यांनी एक ग्रुप बनवलेला की मागासवर्गीय विद्यार्थी परिषद, मराठा विद्यार्थी परिषदेची जागा. म्हणजे विद्यार्थी तयार आहे पण कुठं नाही कुठं कम्युनिकेशन आपलं होत नाही. तर तो कम्युनिकेशन बरोबर करावं. आणि आता मला तुमच्याकडून एक अपेक्षा पण आहे की हा जो विषय आहे की आपल्या विद्यार्थ्यांना हे 50,000 भेटणार नाही आहे. याविषयी तुमची काय आता काय डिमांड आहे? तुम्ही काय करणार? आता वेळ निघून जात आहे कारण आता पार्टी आणि सारथीचे फॉर्म 2-3 दिवसात येणार आहेत. त्यांना येत्या 10 दिवसामध्ये 50,000 भेटणार आहे. पैसा महत्त्वाचा नाही पण हक्क अधिकार आपल्या डिमांड्स महत्त्वाचे आहेत. त्या अनुषंगाने तुम्ही काय करणार? मी तर बोलून गेलो आहे आणि त्यांना तुम्ही जर बोलायला गेले तर त्यांना हेही माहीत आहे की उमेश पवारांनी सांगितलं असेल म्हणून हे आले. ठीक आहे, तेही माहीत असताना सुद्धा तरी पण तुमची काय डिमांड, तुम्ही काय करणार ते एक मला तुमच्याकडून ऐकायचं आहे. आणि दुसऱ्या ज्या महत्त्वाच्या आता जे एक सिव्हिल सर्व्हिसेसच्या मुलांचा विषय आहे हा 314 मुलांचा विषय म्हणून गाजलेला विषय आहे की 314 IASचे मुलं पास झाल्यानंतर सुद्धा त्यांना रिकमेंडेशन नाही आहे, त्यांची सर्व्हिस अलोकेशन नाही आहे. या विषयामध्ये मुलांनीच एक ग्रुप तयार करून आता त्या मुलांची संख्या 314 वरून 70 झालेली आहे. 70 पैकी 10 मुलं महाराष्ट्रातली आहेत. या सगळ्या मुलांनी एक ग्रुप तयार करून मुंबई हायकोर्ट, मद्रास हायकोर्ट आणि दिल्ली हायकोर्ट या तिन्ही हायकोर्टामध्ये केसेस पण जिंकल्या. पार्लमेंटरी कमिटी ऑफ ओबीसी त्यांनीही सांगितलं की बाबा हे मुलं ओबीसी आहेत. सगळ्या स्टेट गव्हर्नमेंट म्हणतात की हे मुलं ओबीसी आहेत. आता DOPT असं म्हणताय की हे मुलं ओबीसी आहेत की नाही आहे त्याचा अधिकार महाराष्ट्र स्टेट किंवा कुठल्या स्टेटला नाही आहे. त्याच्यासाठी त्यांनी DP शर्मा नावाची कमिटी स्थापन केली. DP शर्मा कमिटी स्थापन झाली मार्चमध्ये. सप्टेंबर महिन्यात रिपोर्ट आली मागच्या वर्षी. म्हणजे महायुतीसारखंच मागच्या वर्षी सप्टेंबरला महायुती झाली, DP शर्मा कमिटी आली. महायुती ओपन झालेली नाही आहे आणि DP शर्मा कमिटी सुद्धा ऑन टेबल ओपन झालेली नाही. त्याच्यामुळे हा विद्यार्थी मागच्या 2015 पासून कोणी IAS झाला असता, कोणी IPS झाला असता, कोणी IAS झाला असता. हा मुलगा काय करताय? कुठे कोचिंग घेत आहे, कुठंतरी त्या आशेमध्ये आहे. आणि काही लोकांना आशय सोडलेली आहे. म्हणजे बघा आपण इतकी संघटन, इतके मोर्चे, इतके तहसीलदार, जिल्हाधिकारी, निवेदनं काय करतो. म्हणजे रणांगण, अनांगण सगळ्या गोष्टी करतो. पण आपले विद्यार्थी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये पास झालेले आहेत आणि ते OM जो आहे 1993चा इंदिरा साहनी केसच्या नंतर त्या OM नुसार ते ओबीसी आहेत. म्हणूनच दिल्ली, मद्रास आणि मुंबई हायकोर्टने त्यांना म्हटलं ओबीसी आहेत. तरी पण DOPT ऐकायला तयार नाही. त्या विषयावर आपली काय चर्चा आहे, आपण काय करणार आहोत या विषयांवर? कारण यामध्ये पूर्ण भारतामध्ये सगळे मुलं कव्हर होणार आहेत आणि हे एकदमच 2015 पासून सुरू झालेलं आहे. 2014च्या आधी पण व्हायचं, त्याच मुद्द्यावर व्हायचं. पण या मुद्द्याचं 1993चं OM दाखवल्यानंतर ते सॉल्व्ह करायचे. पण आता यांना रखडवून ठेवलेलं आहे आणि इतके मुलं जे 4-5 वर्षामध्ये सिव्हिल सर्व्हिसेसचा अभ्यास करून चांगल्या पदावर पोहोचू शकले असते असे चांगले विद्यार्थी आपले खाली आहेत. तर आपण जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या मनात घुसणार नाही, विद्यार्थ्यांकडे लक्ष देणार नाही तोपर्यंत विद्यार्थी आपल्याजवळ येणार नाही. आणि त्या ताकदीने आपण कम्युनिकेशन आपलं वाढवायला पाहिजे. कम्युनिकेशनसाठी जे काही रिसोर्सेस टूल्स लागत असतात